आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालंय? एवढ्या रात्री का जमलोय आपण सगळे? कीर्ती थांब जरा, संपदा काहीतरी महत्वाचं सांगणार आहे म्हणून जमलोय आपण इथे। बापरे, सगळ्यांचं झालं, आता ही पण अशा मीटिंग्स घ्यायला लागले का? कीर्ती, एवढं काय महत्वाचं बोलायचं ते पण इतक्या रात्री? वहिनी, बरं झालं तू आलीस. इकडे ना लवकर, मला महत्वाचं बोलायचं आहे तिला। बापरे, काय? ओके, रेडी आहात ना? बोला. उद्या रॉकीचा रिझल्ट आहे, तर त्यासाठी आपण काहीतरी प्लॅन करूयात म्हणून बोलवलं तुम्हाला। ह्याच्यासाठी एवढ्या रात्री इथे बोलवलंस तू? हो, कीर्ती, तुला झोप येत असेल तर खुशाल जाऊन झोप जा। खरं तर तीच इच्छा आहे माझी। संपदा बाळा, तू बोल. बोल काय झालं? बोल तुम्ही का हसताय पण? अगं तुझा एवढा छान उत्साह बघून हसायला येतंय. आम्हा सगळ्यांना एवढं गोळा केलंस आणि हे सांगतेस मग? एवढंच ना? हा, मग मी नाही करणार तर कोण करणार? आता म्हणजे माझं काय लग्न आहे? आशू गप्प बस. सॉरी, असं काही बोलू नको माझ्या नंदेला, मला आवडत नाही. नणंद आपण रॉकी भाऊ आहे ना तुझा? मग मी दोन्हीकडच्या ठिकाणाहून आहे ना. दोन्हीकडे आहे ना, तर मग मी श्रीमंत आहे रे, तुला काय वाटलं? हा? मग तर मग मला आवडतंय हे. आणि काय म्हणतात संपदा, तू मला कसं वहिनी हाक मारते तसं मी पण तुला संपदा वहिनी हाक मारू. काय चाललंय यार? वहिनी थांब ना तू पण. वहिनी थांब ना ती वहिनी थांबते ना यार, मी नको बोलू का? बोल तर तेच मी म्हणत होते की आपण काहीतरी प्लॅन करूयात ना छान त्याच्यासाठी. तर तुम्ही अवश्य करूया. बोला, काय करायचंय? बोला। आधी रिझल्ट लागू दे, मग काय तो प्लॅन करा ना. ताई, होऊ दे, काय होणारच आहे तो. तू टेन्शन नको घेऊ त्याचा. अगदी बरोबर आहे तुझं संपदा. कीर्ती, असं नकारात्मक बोलू नये. खरंय, विश्वास तर मला पण आहे की तो यावेळेस क्लिअर होणार. खूप मेहनत घेतली बिचाराने. म्हणजे काय, तो अभ्यास किती करतो माहितीये? करायचा आम्ही जायचो गॅरेज वरती तर आमच्यात कधी मिक्स नाही व्हायचा. फुल फोकस, कॉन्सन्ट्रेशन, स्टडी, दॅट्स इट. वा, म्हणजे त्याने या वेळेला इंटरव्ह्यू क्लिअर केला तर तो IAS ऑफिसर होणार. हो, हे बात खरंच होणार. चला, ही तर फार आनंदाची गोष्ट आहे. हो भाऊ, तेच तर म्हणते मी. मग अशा वेळेस सेलिब्रेशन झालं पाहिजे ना. हो, झालं पाहिजे. करूया ना, मस्त पैकी सेलिब्रेशन करूया. आपण ना अशी जबरदस्त आयडिया करूया काहीतरी की त्याला पाहिल्या आनंद झाला पाहिजे. माझ्याकडे एक प्लॅन आहे. तुमच्याकडे आहे? मी तेच म्हणाले ना, काहीतरी मिळेल. सांगा लवकर. काय हे plan आहे? बघ, मला ते गंमत ऐकायचंय भाऊ. काय सांगा? महत्वाचा दिवस उद्या. हो, खरं तर आशू, एकदा का रॉकी इंटरव्ह्यू पास झाला ना की झालं. आणि मला एवढा आनंद होणार आहे ना. अर्थात होणार आहे. आणि फार मेहनत घेतली आपण, आणि तोही त्याच्यासाठी खूप स्वप्न बघितलीस. तो पूर्ण करणार बघ सगळे स्वप्न तुझे. खरंय. आणि ऐक, शाळेत सुद्धा सगळे खुश असतील ना आता? अरे आशू, तुला सांगायचंच राहिलं. काय? आज माहितीये का शाळेत काय झालं? शाळेत कोणीतरी पायलट झालं, शिक्षक झालं, कुणाला तरी भलतंच काहीतरी करायचं होतं. म्हणजे फॅन्सी ड्रेस होते? नाही अरे, म्हणजे सरांनी ना आज सगळ्यांना स्वप्न बघायला शिकवलं. शिवा, मला खात्री आहे की तू तुझी स्वप्न पूर्ण करणार. मला माहिती आहे, विश्वास आहे मला. ते मी प्रयत्न तर करणार आहे. बघूया काय होतंय. नाही, सगळं होणार तुला जे हवंय ते.
मी आहे ना. आशू, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे. काय? हे बघ, हे ना तांदळे सरांनी मला गिफ्ट दिलं. हो. हो अरे, म्हणजे त्यांनी हे त्यांची चेन दिली मला. ते म्हणाले की मला काही कळलं नाही तुला काय गिफ्ट देऊ, मग त्यांनी हे दिलं. काय सुंदर आहे. फार छान गिफ्ट मिळालंय तुला. हो, खूपच चांगलं गिफ्ट आहे. आणखीन एक गोष्ट सांगू का आशू? बोल. मला ना त्यांच्याशी बोलताना पप्पांची आठवण आली. अरे खरंच? हा, म्हणजे तुला विश्वास नाही बसणार, पण नाही. काय माहिती अरे, ते बोलत होते ना, तर मला एक एक गोष्ट पप्पांची आठवली. म्हणजे पप्पा कसं मला सांगायचे, चांगल्या गोष्टींची जाणीव करून द्यायचे, हे सगळं आठवत होतं. नाही, असेल असेल तसं तुला जे वाटतंय तसं. म्हणजे नाही शिवा, तुझ्या पप्पांची जागा कोणी घेऊ शकत नाही. पण काय, तांदळे सरांच्या रूपात कदाचित तुझे पप्पाच आले असतील तुला गाईड करायला, तुला दिशा दाखवायला. असं नाही वाटत तुला? काय झालं? ही आनंदाची गोष्ट आहे. हा, म्हणजे मी खुश तर आहे खूप. हा, बेस्ट. मी माझी बायको खुश की मी खुश? बघू. फार सुंदर आहे. सीता, उगाच विचार करतेस. बिंदास्त राहा, काही करणार नाहीत त्या. तुम्ही काही म्हणा, मी त्या बाईंवर विश्वास ठेवू शकत नाही. अगं, गावाकडची बाई आहे ती. त्या लोकांना सतत काम करायची सवय असते, म्हणून आल्या आल्या गेली ती बाई काम करायला किचन मध्ये. तर त्यात काय एवढं आहे? बर, मग मला सांगा, कुठे रात्री कोणी धूप लावतो? ऊद. काय बारीक बारीक गोष्टी. अगं, गावच्या बायकांची वेगळी गणितं असतात, त्यांच्या पद्धती वेगळ्या असतात. आणि बघ, माझा ना शिवावर विश्वास आहे. मला खात्री आहे शिवा उगाच असं कोणावर विश्वास ठेवणार नाही. नाही, मला खूप विचित्र वाटते. योगायोगाने अशा गोष्टी घडल्या ना की मला असं वाटतं, नाही, मी त्या बाईंवर विश्वास नाही ठेवू शकत. बरं ठीक आहे, नको ठेवूस, पण सारखं सारखं तेच तेच बोलू नकोस. वेळ दे जरा स्वतःला. हळूहळू बसेल तुझा विश्वास. आणि जरा संयमाने घे. हां,